Hello, all of you, my dear students. Today we are going to see our language study. That is a page number 23. पेज 23ला लँग्वेज स्टडी हा या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ॲक्च्युली आपल्या लास्ट इयरमध्ये आपण टेन्सेस घेतलेले त्या टेन्स पण जरीसुद्धा ते टेन्स आठवत नसले तर आपण एक रिवाईज करणार आहे आणि शेवटच्या पानावर मी टेन्सचे फॉर्म्युले दिलेले आहेत. आता टेन्सचे फॉर्म्युले आपण लास्टला घ्यायचे पण आपण आधी या लँग्वेज स्टडीमध्ये काय बघूया. आता लँग्वेज स्टडी हे कुठे आहे, मिस स्लीपरी जो लेसन होता आपला त्या ठिकाणी त्याच क्वेश्चन आन्सर्स किंवा त्याच वर्कशॉपमधला एक भाग आहे लँग्वेज स्टडी. तो पेज नंबर 23ला दिलेला आहे. आता मिस स्लीपरीचा फर्स्ट पार्ट आपण बघितला होता पण सेकंड पार्ट आपण घेतलेला नाहीच आहे कारण तो आता आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण मिस स्लीपरी हा लेसन आत्ता या अभ्यासक्रमामध्ये कमी करण्यात आलेला आहे. मिस स्लीपरीचा दोन्ही प्रोज म्हणजे फर्स्ट पार्ट पण कमी केला आहे, सेकंड पार्ट पण कमी केला आहे आणि त्यातले वर्कशॉपचे सगळे क्वेश्चन्स आहे 1 to 1 to 6 क्वेश्चन आहे ते सगळे कमी करण्यात आलेले आहे. म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला परीक्षेमध्ये काहीच विचारलं जाणार नाही. पण लँग्वेज स्टडी इथं दिलेला जो काही लँग्वेज स्टडी आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येणार आहे कारण त्याच्यावर प्रश्न येणार आहेत. मग त्यातले प्रश्न म्हणजे काय, लँग्वेज स्टडी म्हणजेच काय, ग्रामर आहे, कोणत्या प्रकारचं ग्रामर आणि ग्रामर हे काय कमी करता येण्याजोगं नसतं, त्याच्यावर प्रश्न विचारलीच जातात. दॅट इज अ ग्रामर म्हणजे काय, दॅट इज अ बेस ऑफ एनी लँग्वेज. ग्रामर आपण म्हणतो ते एक कोणत्याही लँग्वेजचा बेस असतो. आता या ठिकाणी आपण बघूया लँग्वेज स्टडीमध्ये दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन. सम वर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न व्हेन देअर टेन्स चेंजेस. These verbs are called irregular verbs. Fill the forms of the verbs in the following table. 2 are done for you. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात काही वर्बचे पॅटर्न दिलेले. देअर इज गिवन इयर अ प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड अ पास्ट पार्टिसिपल इज गिवन इयर. मीन्स दॅट इन इंग्लिश आपण त्याला काय म्हणणार, V1, V2 आणि V3 असं मी म्हणते बघा. फॉर्म्युले ज्यावेळेस मी लिहून देते त्याला V1, V2 आणि V3 म्हणत असते. फर्स्ट वन इज गिवन इयर, दॅट 2 आर डन फॉर यू म्हणजे 2 आपण या ठिकाणी सॉल्व करून दिलेले. फर्स्ट इज ब्रेक, दॅन पास्ट टेन्स इज अ ब्रोक अँड पास्ट पार्टिसिपल इज अ ब्रोकन. आता ब्रेक म्हणजे काय, ब्रेक करणे, तोडणे, ब्रोक तोडलं आणि ब्रोकन तोडलेलं. दॅन डू, डीड अँड डन. डू म्हणजे काय, करणे, डीड म्हणजे काय, केले आणि डन म्हणजे काय, केलेले. देन नेक्स्ट वन इज गिवन इयर गो, वेंट आणि पास्ट पार्टिसिपल आहे गॉन. बघा, गो जाणे, वेंट गेला आणि गॉन गेलेला. दॅट इज थर्ड वन इज अ कम, येणे, केम आला अँड अगेन कम. सेम येतं जसं कम V3मध्ये किंवा पास्ट पार्टिसिपल कमचं कमच येत असतं, दॅट इज आलेला. द नेक्स्ट वन इज गिवन इयर अ सिंग, गायने किंवा गाणे. एखादी गाणं त्यासाठी त्याला म्हणतात सिंग. सॅंग गायला आणि संग गायलेला. त्याच्यानंतर बाय आहे विकत घेणे, बाय विकत घेणे, बॉट विकत घेतलं आणि अगेन इज गिवन इयर अ बॉट म्हणजे विकत घेतलेलं. बॉट आता या ठिकाणी V2 आणि V3 सेम आलेले म्हणजे अशा कधी कधी पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल हे सेम असतं. देन ड्राईव्ह एखादी गाडी किंवा चालवणे, ड्रो चालवलं आणि ड्रायव्हन चालवलेलं. देन फॉल खाली पडणे, फेल खाली पडला, फॉलन खाली पडलेला. नो माहीत असणे, न्यू माहीत झालं किंवा माहिती झालं, दॅट इज अ पास्ट फॉर्म आणि नोन माहीत असलेलं. देन रन धावणे, रॅन धावला आणि अगेन रन धावलेला. सी पाहणे, सॉ बघितलं आणि सीन पाहिलेलं. आता सी पाहणे कधी सॉ म्हणजे मी पाहिले, कधी पास्ट फॉर्ममध्ये वापरलं जातं ही गोष्ट. देन टेक घेणे, टूक घेतलं आणि टेकन घेतलेलं. आता हे झाले सगळे पास्ट फॉर्म्स किंवा आपण त्याला म्हणूया दॅट इज गिवन इयर अ प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल इज गिवन इयर. नेक्स्ट वन is given here, read the following sentences. You can see here. Read the following sentences. That
some sentences are given here. For example, I was coming down the school stairs. मी स्कूल स्टेअर्स म्हणजे काय, शाळेच्या पायऱ्या ज्या काय आहे ते उतरत होते. आता म्हणजे कोण, मिस स्लिपरीमध्ये असलेली जी मुलगी सायलीत, त्या लेसनमधले वाक्य बघा. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स, मी त्या शाळेच्या पायऱ्या उतरत होते, खाली उतरत होते. देन टीचर हॅज आस्क अस टू लर्न इट अप, टीचरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पाठ करून यायला सांगितलेलं आहे. आता वॉज कमिंग, आता या ठिकाणी वॉज जर म्हटलं, दिस वन इज वी कॅन सी दॅट टू बीज वर्ब्स, पास्टमधलं टू बीज वर्ब आहे. आणि कमिंग या ठिकाणी गिवन इयर V1 ING. आता हा आपला फॉर्म्युला मी ज्यावेळेस तुम्हाला 7वीमध्ये असताना सांगितलेलं होतं, दॅट इज अ पास्ट कंटिन्युअस टेन्स. टीचर हॅज आस्क इज गिवन एर हॅज हॅव प्लस V3 इज गिवन एर, मीन्स वी कॅन से दॅट दिस इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता खाली काय दिलं आहे बघा, इन सेंटेन्स ए सेंटेन्समध्ये काय सांगितलं, द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज कंटिन्युअस ऑर इन प्रोग्रेस. आता पहिल्या सेंटेन्समध्ये जी काय ॲक्शन आहे कमिंग, दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह सांगितलेली किंवा दॅट इज अ कंटिन्युअस ॲट अ पर्टिक्युलर टाईम. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचरमध्ये असलेला एक रादर पास्ट किंवा प्रेझेंटमध्ये असलेली एखादी ॲक्शन ती सांगितलेली. आणि मोस्ट ऑफ द आता इथं वॉज आला आहे, म्हणजे ही कोणती ॲक्शन आहे, पास्टमधली कंटिन्युअस ॲक्शन आहे. द वर्ब इज सेड टू बी इन कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स. या ठिकाणी जो काही वर्ब सांगितला आहे दॅट इज अ कंटिन्युअस टेन्स ऑर अ प्रोग्रेसिव्ह टेन्स. वॉज कमिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे ऑक्झिलरी वर्ब मीन्स दॅट वॉज, दॅट इज आपण त्याला म्हणतो ही कोणती ऑक्झिलरी आहे, दॅट इज वी कॅन से दॅट प्रायमरी ऑक्झिलरी प्लस मेन वर्ब प्लस ING. आता कम हा मेन वर्ब झाला पहिल्या सेंटेन्समधला आणि त्याला ING आला. ING करताना या ठिकाणचा जो असतो, या ठिकाणी असलेला हा निघून जातो, या ठिकाणी तो राहत नाही, तो या ठिकाणून निघून जात असतो. वॉज प्लस मेन वर्ब प्लस ING आणि या कमला तो ING या ठिकाणी लागून ते कमिंग हा वर्ड तयार होत असतो. बघा पुढे, इन अ सेंटेन्स B द वर्ब इंडिकेट्स ॲन ॲक्शन दॅट इज अ कम्प्लीट ॲट पर्टिक्युलर टाईम, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. बी सेंटेन्समध्ये काय सांगितले, दॅट वर्ब इंडिकेट्स ॲन ॲक्शन दॅट इज कम्प्लीट. ॲक्शन काय आहे ती कम्प्लीट आहे या ठिकाणी, इज गिवन हिअर. द वर्ब इज देन सेड टू बी इन परफेक्ट टेन्स. आता जो काही वर्ब आहे दॅट इज सेड टू बी इन अ परफेक्ट टेन्स वापरलेला आहे. हॅज आस्क इज सेड टू बी इन अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता कोणता टेन्स आला या ठिकाणी, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ऑब्व्हियसली प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला कोणता आहे, दॅट इज अ सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हा प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला आहे. आपण हे सगळे फॉर्म्युले सगळे लर्न झालेले आपल्याला. सिम्पल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट, आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅज हॅव पैकी एक प्लस ॲज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे आपले सगळे पार्ट आहेत, आपण ते घेतलेले आहेत. आणि तोच हा फॉर्म्युला ॲज अ फॉर्म्युला लक्षात आले तर म्हणजे आपले हे सेंटेन्स कशा पद्धतीने कोणत्या टेन्समध्ये वापरलेले हे आपल्याला लक्षात येतात. आता बघा खाली दिलेलं आहे फॉर्म्युला, हॅज, हॅव आणि हॅड. आता हॅड हे पास्ट टेन्समध्ये वापरलं जातं. हॅज किंवा हॅव किंवा हॅड प्लस वर्ब इन अ पास्ट पार्टिसिपल फॉर्म. आता वर्ब इन अ पास्ट पार्टिसिपल फॉर्म वर बघितले आपण तिसऱ्याला, म्हणजेच त्याला आपण V3 म्हणतो, मग त्याला म्हणतात परफेक्ट टेन्स. मग त्यालाच काय म्हटलं तर परफेक्ट टेन्स. मग परफेक्ट हॅज हॅव जर असेल तर प्रेझेंट टेन्स, हॅड असेल तर पास्ट टेन्स, या ठिकाणी शॅल विल हॅव असेल तर फ्युचर परफेक्ट टेन्स होतो. आता खाली पेज नंबर 24 वर एक चार्ट दिलेला आहे, दॅट इज फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युजिंग द वर्ब गिव या वर्बचे आपल्याला या ठिकाणी टेन्सेसनुसार चेंजेस करायचे. बघा फर्स्ट वन इज टाईप्स ऑफ टेन्सेसमध्ये काय दिलं आहे त्यांनी, बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ टेन्सेस दिलेले, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. अगेन गिवन इयर सिम्पल प्रेझेंट टेन्स give, then simple past gave, then we can say that simple future shall will पैकी एक प्लस give या पद्धतीने दिलेलं आहे. नेक्स्ट वन इज गिवन अ कंटिन्युअस
जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिला दॅट इज ॲम इज आर गिविंग. ॲम इज आर पैकी एक आणि प्लस गिविंग. आणि परफेक्ट टेन्स जर म्हटला दॅट इज हॅज हॅव पैकी एक प्लस गिवन. आता GIVEN आहे पुढे, त्या ठिकाणी या पद्धतीचा आपल्याला चेंजेस या अशा पद्धतीने लिहायचे असतात. आता ऑब्व्हियसली दिस आपण हे म्हटलं दिस इज व्हेरी इझी, खूपच इझी आहे. प्रेझेंट टेन्समध्ये जर सिम्पलमध्ये गिव आला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर प्लस गिविंग वापरायचं आहे आणि परफेक्टमध्ये हॅज हॅवपैकी एक आणि गिवन वापरायचं आहे. तसं पास्टमध्ये जर गेव वापरतो आहे आपण तर कंटिन्युअसमध्ये वॉज वेअर गिविंग वापरायचं आहे आणि त्याच्या परफेक्टमध्ये हॅड गिवन येणार आहे. आता हॅड पास्टमध्ये वेगळे ऑप्शन नसतात. प्रेझेंटमध्ये हॅवपैकी एक वापरायचा असतो. हॅज हे सिंग्युलरला वापरतो, हॅव आपण मोस्ट ऑफ द प्ल्युरलला वापरतो. नेक्स्ट वन इज गिवन इन अ फ्युचर. आता फ्युचर सिम्पलमध्ये काय आहे, शॅल विल गिव. पण कंटिन्युअस फ्युचरमध्ये काय वापरायचं आहे, शॅल विलपैकी. आता या ठिकाणी सिम्पलमध्ये शॅल विलपैकी एक प्लस गिव वापरला आणि कंटिन्युअसमध्ये शॅल विलपैकी एक त्याला बी लागला पाहिजे आणि गिविंग. म्हणजे आता कंटिन्युअस कुठलाही आला तरी आपण त्या वर्बला ING लावतो. आणि परफेक्ट टेन्समध्ये शॅल विलपैकी एक प्लस हॅव आणि गिवन. आता या ठिकाणी फ्युचरमध्ये तुम्ही म्हणाल या ठिकाणी हॅज असतो का, नाही, या हॅज येतच नाही. फ्युचरमध्ये जर परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी हॅव हाच येत असतो, दुसरा चेंजेस या ठिकाणी नसतो. हॅज येत नाही, हॅव वापरावाच लागतो. सी द नेक्स्ट वन, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर अ परफेक्ट टेन्स. आता या ठिकाणी यांनी काय विचारलं, या सेंटेन्सेसमध्ये असलेले दॅट इज आर कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस आहे का परफेक्ट आहे. आता या ठिकाणी यांनी फक्त कंटिन्युअस आणि परफेक्ट विचारलं. आपण हे सेंटेन्स वाचल्या याच्यावर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की याच्यामध्ये टेन्ससुद्धा कोणता आहे. आता तो बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट वन इज गिवन इयर. I was entering the class. I was entering the class. मी वर्गामध्ये प्रवेश करत होते. बघा, वॉज इज गिवन इयर पास्ट टेन्स. एंटरिंग V1 ING आला म्हणजेच हा कोणता झाला, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस एंटरिंग या वर्बला ING आला, या ठिकाणी वर्बला ING आला लगेच आपल्याला कळतं की हा कंटिन्युअस टेन्स आहे. या ठिकाणी वॉज आला, हा झाला पास्टमधला वॉज, हा पास्ट टू बीज वर्ब आहे. पास्ट टेन्समधलं टू बीज वर्ब आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी we can say that this is a past continuous tense. Next one is the girls are teasing me. आता बघा, द गर्ल्स आर टीजिंग मी. आर ऑब्वियसली हे प्रेझेंट टेन्समध्ये टू बीज वर्ब आहे आणि या ठिकाणी टीजिंग आला आहे. टीजिंग, आता टीज म्हणजे काय, चिडवणे. टीजिंग म्हणजे काय, चिडवत, किंवा आपण त्याला म्हणतो कंटिन्युअस ॲक्शन आहे. पण कंटिन्युअस ॲक्शन कुठली, प्रेझेंटमधली. मग हा कोणता झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. देन नेक्स्ट वन इज गिवन इयर, आय हॅवंट सेड अ वर्ड. आता सेडचा हा जो झाला दॅट इज सेड. हा सेड V2मध्ये पण वापरतात आणि सेड V3मध्ये पण वापरतात. पण हे सेडच्या आधी काय आलं आहे, हॅवंट आला आहे, किंवा आपण म्हणतो हॅव प्लस नॉट आला आहे. हॅवंट इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला हॅव नॉटचा. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. आता हॅवपैकी एक आला. आता हॅव जर म्हटलं तर या ठिकाणी हॅवपैकी एक आला आणि पुढं V3 आला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, दॅट इज. आता हॅज आणि हॅव कुठं वापरतो, मोस्ट ऑफ आपण प्रेझेंट टेन्समध्येच वापरतो, म्हणून हा प्रेझेंट टेन्स आहे. आणि पुढं हॅवनंतर V3 आला आहे, कारण सेड V2 म्हणून आला असता तर याच्या आधी हॅवपैकी काहीच आलं नसतं. सेड डिरेक्टली आला आहे, म्हणून या ठिकाणी हा V3चं काम करतो आहे. म्हणून हा जो काही आहे टेन्स, वी कॅन से दॅट दिस टेन्स इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सी द नेक्स्ट वन, नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी. हॅड आला आहे ऑब्व्हियसली, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हॅड आला आहे. हॅड या ठिकाणी आहे प्लस एनीवन लॅविश्ड इथं. आता हॅड लॅविश्ड हा जो वर्ड आहे V2सुद्धा वापरतो, पास्ट टेन्समध्ये सुद्धा वापरला जातो आणि अगेन लॅविश हा V3सुद्धा वापरला जातो. पण त्याच्या आधी जर काही नसतं दुसरं, डिरेक्टली लॅविश हा वर्ड, लॅविशच्या आधी एखादा सब्जेक्ट असता तर आपण त्या ठिकाणी काय म्हटलं असतो, हा नुसता
सिम्पल पास्ट टेन्स आहे, पण याच्या आधी हॅड आला आहे. हॅड ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो दॅट इज अ पास्टमधला पास्टमध्ये पास्ट टेन्समध्ये हॅड वापरतात, म्हणून हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट वन, यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. आता आर, ऑब्वियसली आर गोईंग, आर कधी वापरतात? प्रेझेंट टेन्स वापरतात, प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो. आणि गोईंग हा जो वर्ड आहे दॅट इज गो प्लस आय एन जी म्हणजे गोईंग झाला, म्हणजे हा कंटिन्युअस ॲक्शन आहे. आणि ही कंटिन्युअस ॲक्शन आपण मोस्ट ऑफ द आर प्रेझेंट टेन्समधला आणि गोईंग कंटिन्युअस ॲक्शन म्हणून आपण याला म्हणणार आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता यू आर गोईंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट, तू या सगळ्या गोष्टीला काय असणार आहे? जबाबदार असणार आहे. आता जर असं म्हटलं जबाबदार असणार आहे किंवा जबाबदार हा या ठिकाणी आपण म्हणतो ना दॅट इज आर गोईंग टू रिस्पॉन्सिबल, जबाबदार असणार आहे. पण आता हा जर एक प्रेझेंट कंटिन्युअसचा ॲज अ कंटिन्युअस टेन्स आहे किंवा प्रेझेंट कंटिन्युअस आपण याला म्हणूया, पण मोस्ट ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे जास्त करून ॲज अ फ्युचर टेन्सचं सुद्धा काम करतात. म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट म्हणतो आय एम गोइंग टू टेल यू अबाउट, मी तुम्हाला हे आता सांगणार आहे. म्हणजे काय? आता सांगणार आहे, ॲक्शन चालू आहे, पण सांगण्याची गोष्ट म्हणजे दॅट इज अ प्रेझेंटमध्ये मी आता काही सेकंदात काही वेळात तुम्हाला हे सांगणार आहे, म्हणून हा ॲज अ फ्युचर टेन्सचं किंवा भविष्यकाळचं सुद्धा काम केलं जातं. सी द नेक्स्ट वन, आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. बघा, आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. आता हॅड ड्रॉप डिरेक्टली या ठिकाणी आला आहे, हॅड हा पास्ट टेन्समध्ये वापरतात आणि ड्रॉप्ड हॅडनंतर ड्रॉप्ड आला आहे हा म्हणून V3चं काम करतो आहे, म्हणून याला म्हणतात दॅट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. आता हे सगळे आपण या सगळ्या गोष्टी म्हणूया दॅट इज वी कॅन से दॅट सगळ्या टेन्सेस आहे दॅट कंटिन्युअस, परफेक्ट या पद्धतीचे या ठिकाणी टेन्सेस दिलेले. आता हे टेन्सेस मी खालच्या पानावर दिलेले, त्याचे फॉर्म्युले लिहिले आणि हे फॉर्म्युले आपल्या वर्गामध्ये झालेले, तरी पण आपण ते एकदा रिवाईज करणार आहे. पण त्याच्या आधी क्वेश्चन नंबर 4 आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू अ पोलाईट रिक्वेस्ट. आता पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. पोलाईट म्हणजे अगदी विनम्रपणे एखादी रिक्वेस्ट करायची असेल तर आपण कोणते शब्द वापरतो? बघा, फॉर एक्झाम्पल इज गिवन ए शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. आपण एखाद्याला त्याला आपण म्हणतो शो मी द वे, मला पोस्ट ऑफिसचा जो काही रस्ता आहे तो सांग. आपण डिरेक्टली असं म्हणण्यापेक्षा जर आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वापरलं किंवा काही शब्द वापरले, वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. तुम्ही प्लीज सांगू शकाल का पोस्ट ऑफिसचा रस्ता कुठे, ॲड्रेस सांगू शकाल का, कोणत्या बाजूने जायचे, असं सांगू शकाल का? एखादी रिक्वेस्ट करतो आहे आपण आणि वरती काय शो मी द वे सांगा. हे असं कोणी म्हटलं तर कोणी सांगेल का? आणि रिक्वेस्ट जर केली तर आपण पटकन त्या ठिकाणी आपल्याला कोणीही त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सांगू शकतं. आता दुसरं सेंटेन्स दिले, टेक मी टू युअर टीचर, मला तुझ्या टीचरांकडे घेऊन चाल. मग आता याच पद्धतीने वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर, तू मला तुझ्या टीचरांकडे घेऊन जाशील का? नेक्स्ट वन, टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. टेल मी समथिंग, तुझ्या स्कूलबद्दल मला काहीतरी सांग. मग हेच आपण ॲज अ पोलाईट रिक्वेस्ट म्हणून कसं वापरणार? वुड यू प्लीज टेल मी, तू सांगू शकशील का? प्लीज तुझ्या शाळेबद्दल, कृपया तू तुझ्या शाळेबद्दल सांगू शकशील का? वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. नेक्स्ट, गिव्ह मी द डिटेल अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. गिव्ह मी द डिटेल्स अबाउट. आता या ठिकाणी आपण रिक्वेस्ट करताना कुडचा सुद्धा, आता कुडला सुद्धा हंबल रिक्वेस्ट म्हणून वापरलं जातं बघा. कुड यू प्लीज गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. कुड यू प्लीज, तू सांगू शकशील का? बघा, कुड हा पास्टमध्ये आपण कॅन म्हणजे काय ॲबिलिटी आणि कुड म्हणजे पास्ट ॲबिलिटी, सांगू शकशील का अशा पद्धतीने सुद्धा हे पोलाईट रिक्वेस्ट वापरतात. प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. बघा, प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. आता प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन, मला प्रोव्हाइड कर इन्फॉर्मेशन अबाउट द बुक्स. आता हेच जर असं एखाद्या पोलाईट रिक्वेस्ट सांगायची असेल तर आपण काय म्हणणार आहे? कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट
बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. आता पुढचा वुड यू प्लीज अशा पद्धतीने आपण पोलाइटली एखादा रिक्वेस्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला पटकन एखादी गोष्ट सॉल्व करायची असेल किंवा पटकन उत्तर हवं असेल किंवा काहीतरी काम करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण या पद्धतीचा पोलाइट रिक्वेस्टचा या वुड यू प्लीज, कुड यू प्लीज या शब्दांचा वापर करून त्या ठिकाणी ते शब्द चेंजेस, जे सेंटेन्सेस आहे ते चेंजेस करू शकतो. आता जसं मी तुम्हाला वर सांगितलं होतं की टेन्स जे आहे तर टेन्सचे फॉर्म्युले मागच्या इयरला झाले होते, आपण ते जस्ट ओनली रिवाईज करूया. या ठिकाणी मी लिहून दिले टेन्सचे फॉर्म्युले. यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आणि लर्न करायचे. बघा, फर्स्ट वन इज गिवन हिअर अ प्रेझेंट टेन्स. आता हे जे फॉर्म्युले आहे सगळे, आता या फॉर्म्युले किंवा टेन्सचा डिटेल्स मी 10वीवर जे काही सेशन घेतलं होतं इंग्लिश ग्रामर 10वीवर मी पाठवलेले आहे बघा. त्याच्यावर डिटेलमध्ये मी बोर्डवर सगळं घेतलं आहे. त्याच्यामध्ये डिटेल अगदी सेंटेन्स वाईज सेंटेन्सेस कोणते ते सुद्धा मी घेतलेले आणि तो सुद्धा व्हिडिओ आहे माझा. प्रेझेंट टेन्स सिम्पल. आता या ठिकाणी प्रेझेंट टेन्स जर आला वर्तमान काळ, त्यातला सिम्पल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. देन कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस ॲम इज आर पैकी एक प्लस V1 ING म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन. V1 ING म्हणजे काय, वर्बला ING लावायचं आहे प्लस ऑब्जेक्ट. देन परफेक्ट प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅज हॅव पैकी एक प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. देन परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅज हॅव पैकी एक प्लस बीन. बीन म्हणजे काय, परफेक्टनेस. आणि V1 ING म्हणजे काय, कंटिन्युअसनेस. म्हणजे थोडासा भाग कंप्लीट पण आहे, पण अजून पूर्णपणे ती ॲक्टिव्हिटी मी कंप्लीट केलेली नाही. त्यातला काही भाग कंप्लीट झालेला आहे. त्यावेळेस हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. सब्जेक्ट प्लस हॅज हॅव पैकी एक प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी पास्ट, पण पास्टचे जे सबटाईप्स नेम सेम असतात बघा. सिम्पल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. देन कंटिन्युअस पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस वॉज वेअर पैकी एक प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. देन परफेक्ट पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. देन फ्युचर टेन्स इज ऑल्सो गिवन हिअर. फ्युचर टेन्स आपण मोस्ट ऑफ द वापरतो, पण फ्युचरपेक्षा पास्ट आणि प्रेझेंट टेन्सचा जास्तीत जास्त वापर केला जातो बघा. फ्युचर टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स, कारण फ्युचर टेन्स जर आपण बघितला तर मी सांगितलं तुम्हाला, जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आपण जसं आय एम गोइंग टू टेल यू, हेच फ्युचर टेन्समध्ये डिरेक्टली आपण कम्युनिकेशनमध्ये वापरलं जातं. आता या ठिकाणी खूप कमी प्रमाणात फ्युचर टेन्स वापरला जातो. फ्युचर टेन्सचे फॉर्म्युले बघूया. पहिला सिम्पल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल विल पैकी एक प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. देन कंटिन्युअस फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल विल पैकी एक प्लस बी प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. देन अ परफेक्ट फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल विल पैकी एक प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी हॅवच येतो फ्युचर टेन्समध्ये, हॅज कधी येत नाही. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी सगळ्या प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे फॉर्म्युले सांगितले. डिटेल्स सगळं बघायचं असेल तर तुम्ही मी 10वीवर पाठवलेला जो काही व्हिडिओ आहे किंवा तुम्ही मला त्या ठिकाणी बघत असाल सगळे व्हिडिओ, तर त्यात तुम्हाला लक्षात येईल. ओके, आजच्या दिवसासाठी दॅट इज इनफ फॉर टुडे. ओके, बाय, थँक्यू.